आणि यासोबत स्वयं पुनर्विकासाकरता राज्य सहकारी बँक तर नोडल एजन्सी आहे, आमची मुंबई बँक देखील त्यात खूप चांगलं काम करते। पण जसं आमच्या प्रवीण भाऊंनी सांगितलं की 2100 प्रपोजल आले, आता 2100 प्रपोजलला पैसे उपलब्ध करून देण्याकरता काही व्यवस्था झाली पाहिजे। आणि म्हणूनच मुरली मोहोळ साहेबांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की एनसीडीसी साखर कारखान्यांना पैसे देते, आता 10 साखर कारखान्यांना जेवढे पैसे दिले ना मुरली भाऊ, तेवढे जरी देऊन टाकले यांना तरी यांचे 1000 अपार्टमेंट्स तसेच होऊन जातील, 1000 प्रोजेक्ट तसेच होऊन जातील। त्यामुळे त्याच्यामध्ये एकच अडचण आली, अप्रुव्हलही मिळालं आणि नंतर लक्षात आलं की एनसीडीसीच्या बायलॉज मध्ये शहरात पैसेच देता येत नाही। आता या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्था शहरातच आहेत, त्यामुळे तो एक थोडा बदल आपल्याला करायचा आहे। मला विश्वास आहे की मुरलीजी सहकारिता राज्यमंत्री आहेत आणि अमित भाईंसारखा अतिशय रिस्पॉन्सिव्ह आणि रिस्पॉन्सिबल मंत्री असल्यामुळे पुढच्या 3-4 महिन्यात आपण प्रयत्न करून हा जर बदल केला तर आमचे अनास्करजी आणि आमचे प्रवीणजी हेच मग सगळ्यांना पैसे देऊन टाकतील, कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करता येईल।